न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते असं तुम्ही आजवर ऐकलंय आणि पाहिलंय सुद्धा. पण आता भारताच्या न्यायव्यवस्थेत इतिहास घडलाय. केरळची थान्या नाथनसी ही भारताची पहिली ब्लाइंड महिला न्यायाधीश बनणार आहे. थान्या फक्त 24 वर्षांची आहे. तिला काहीच दिसत नाही. ती 100% ब्लाइंड आहे. ब्रेल लिपी आणि स्क्रीन रीडिंग सारख्या सॉफ्टवेअरच्या मदतीने तिने अभ्यास केला. जिथे सामान्य माणसाला कायद्याची पुस्तकं वाचताना घाम फुटतो, तिथे थान्याने कुन्नूर विद्यापीठातून LLB मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. सिव्हिल जजच्या परीक्षेमध्ये तिने बेंचमार्क डिसॅबिलिटी या श्रेणीमधून फॉर्म भरला आणि संपूर्ण देशामध्ये तिने बाजी मारली. कॉलेजमध्ये अभ्यास करताना सुद्धा ब्रेल लिपीमध्येच ती नोट्स बनवायची. तिला एकाने विचारलं की जर तू जज झालीच तर जुनी कागदपत्र कशी वाचणार आहेस? त्यावर तिने कॉन्फिडन्सने सांगितलं होतं की टेक्नॉलॉजीच्या जोरावर मी प्रत्येक आव्हानावर मात करेन. सुप्रीम कोर्टाच्या त्या ऐतिहासिक निर्णयामुळे आज थान्यासारख्या जिद्दी मुलीसाठी न्यायव्यवस्थेची दारं उघडली गेली आहेत. कारण अगोदर एखाद्या व्यक्तीला 40% किंवा 50%पेक्षा जास्त अंधत्व असेल तर ती व्यक्ती न्यायाधीश बनू शकत नव्हती. पण CJI DY चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने असा युक्तिवाद मांडला की एखाद्या व्यक्तीला 50%पेक्षा जास्त अंधत्व असलं तरीही ती जर व्यक्ती स्वतःची कर्तव्य पार पाडण्यासाठी सक्षम असेल तर तिला जज होण्यापासून कोणीही रोखता येऊ शकत नाही. सुप्रीम कोर्टाच्या या ऐतिहासिक निर्णयानंतर केरळच्या हायकोर्टाने सुद्धा आपल्या भरती नियमामध्ये बदल केले आणि थान्या नाथनीने सिव्हिल जजच्या परीक्षेमध्ये 100% अंधत्व असूनही अर्ज केला आणि फक्त परीक्षेला बसलीच नाही तर तिने टॉपही केलाय. थान्याची ही निवड भारतातल्या प्रत्येक दिव्यांग व्यक्तीसाठी आशेचा किरण बनली आहे. तुम्हाला थान्याची गोष्ट कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका लगाव बत्ती.